नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक अतिशय रुचकर खमंग असा होण्यासाठी उपयुक्त अशा किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. ऑफिसचा टिफिन असो किंवा मुलांचा शाळेचा डब्बा असो, यासाठी आपण आपल्या किचनमध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये सुक्की भाजी बनवत असतो. तर ही सुक्की भाजी बनवताना भाजी शिजून झाल्यावर भाजीवर झाकण ठेवू नये. तर भाजीवरचे झाकण काढून घ्यावे, नाहीतर झाकणावर आलेली वाफ भाजीत पडते किंवा शिरते आणि आपली भाजी पांचट होते. तर तुम्ही पण डब्यासाठी सुक्की भाजी बनवत असताना ही टिप किंवा ट्रिक्स फॉलो करा व टिप आवडली असेल तर एक लाईक पटापट नक्की करा. टिप नंबर 2. भेंडीची भाजी बाजारातून विकत घेताना भेंडीचा देठ तोडून बघावा. जर देठ सहजच तुटत असेल तर भाजी कोवळी, ताजी आणि लुसलुशीत आहे, म्हणजेच आपली भेंडी ताजी आहे हे समजावे. पण जर भेंडी शिळी असेल तर त्याचा देठ अजिबात तुटणार नाही. प्रत्येक सुगरणीसाठी खास टिप नंबर 3. केळफुलाची भाजी चवीला खूपच छान लागते. ही भाजी बनवताना हरभरे किंवा वाटाणे घातले तर त्यामुळे त्याची चव आणखीनच चविष्ट लागते. त्यामध्ये मसाला वापरला नाही तरी फक्त कांदा, आले, लसूण व हिरवी मिरची वापरली तरी बिनमसाल्याची सुद्धा ही भाजी खूप छान लागते. तर केळफुलाची भाजी गरम गरम चपाती किंवा भाकरीबरोबर खाण्यास पण चांगली लागते. तर केळफुलाची भाजी बनवताना तुम्ही ही टिप ट्राय करू शकता. प्रत्येक सुगरणीसाठी खास टिप नंबर 4. बटाट्याच्या काचऱ्या बनवताना बटाट्याचे काप करून मिठाच्या पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवावे व त्यानंतर स्वच्छ धुवून वाळवून बटाट्याच्या काचऱ्या बनवाव्या. या काचऱ्या अतिशय चविष्ट लागतात. सुगरणींसाठी अतिशय खास टिप नंबर 5. दोडक्याची भाजी बनवताना दोडक्याची साल फेकून न देता त्या सालीची तव्यावर परतून मस्तपैकी चटणी बनवावी. तर ही चटणी तोंडी लावण्यासाठी खूपच टेस्टी अशी लागते. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टिप नंबर 6. कोणत्याही पराठ्याचे पीठ मळताना त्यात चमचाभर दही आणि तूप घालावे. यामुळे पराठे खूपच छान खुसखुशीत असे होतात. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी उपयुक्त टिप नंबर 6. रव्याचे आप्पे बनवताना जेवढा रवा घेतला आहे त्याच्या निम्मे दही त्यामध्ये घालावे आणि बाकीचे पाणी घालून बॅटर बनवा. यामुळे आप्पे परफेक्ट तर होतातच आणि चवीला देखील चविष्ट असे लागतात. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टिप नंबर 7. फुनके बनवण्यासाठी डाळी मिक्सरला वाटताना डायरेक्ट पाण्यातून काढून त्या वाटू नये. आधी डाळी पाण्यातून काढून चाळणीवर अर्धा तास पाणी नितळत ठेवाव्यात व त्यातील पूर्ण पाणी नितळून झाल्यावर पाणी न घालता डाळी वाटाव्या. लागलेच तर अगदी थोडेसे पाणी त्यामध्ये घालावे, म्हणजे फुनके व्यवस्थित येतात. नाहीतर फुनक्यांचा आकार बदलून फुनके आतून कच्चे राहतात आणि गचगचीत होतात. तर फुनके बनवताना तुम्ही ही टिप किंवा ट्रिक्स नक्की फॉलो करा. अत्यंत उपयुक्त टिप किंवा ट्रिक्स आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अत्यंत खास टिप नंबर 8. आपल्या किचनमध्ये आपण दररोज चपाती बनवत असतो. तर चपाती बनवताना जास्त गॅस वाया जाऊ नये व आपल्या गॅसची पण बचत व्हावी यासाठी अगोदर छोट्या छोट्या चपाती लाटून त्याला तेल लावून त्याचे उंडे करून ठेवावेत आणि मग गॅस पेटवावा. यामुळे चपाती आपण पटापट लाटू शकतो किंवा पटापट लाटल्या जातील व आपल्या गॅसची देखील बचत होईल. जास्त गॅस वाया जाणार नाही. टिप नंबर 9. लहान मुलांसाठी पिवळी खिचडी बनवताना त्यामध्ये जिरे, मोहरी आणि हळद याचा जास्त वापर करावा. यामुळे खिचडीला छान अशी चव येते. तर तुम्ही पण तुमच्या लहान मुलांसाठी खिचडी बनवत असाल तर ही टिप फॉलो करा. टिप नंबर 10. कोणतीही वस्तू फ्रीजमधून काढून डायरेक्ट खाऊ नये. खाण्याआधी कमीत कमी 1 ते 2 तास आधी बाहेर काढून ठेवावी.
अतिशय महत्त्वाची व प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर 11. दही लावताना शक्यतो पसरट भांड्यात दही लावावे किंवा मातीच्या भांड्यात लावले तर एकदम घट्ट आणि जाडसर दही लागते. तर घट्ट दही लावण्यासाठी किंवा घट्ट दही लागावे यासाठी ही टीप फॉलो करा. टीप नंबर 12. साबुदाणा खिचडी बनवताना साबुदाणा चांगला फुलून यावा यासाठी साबुदाणा धुण्यापूर्वी थोडासा हलकासा भाजून घ्यावा व नंतर धुवून भिजवावा. यामुळे साबुदाणा चांगला फुलतो आणि खिचडी मोकळी मोकळी अशी होते. अत्यंत महत्त्वाची व प्रत्येक गृहिणीच्या कामी येईल अशी टीप नंबर 13. उन्हाळ्यात भाज्या लवकर सुकतात. अशात जर तुमच्याकडे फ्रीज नसेल तर भाज्या टिकवून ठेवणे फारच कठीण होते. अशा वेळी भाज्या परातीत पसरून त्यावर एखादा ओला कपडा ठेवावा व कोथिंबीर पालेभाज्या पितळेच्या डब्यात ठेवल्या तर त्या जास्त दिवस चांगल्या राहतात. तर उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर किंवा दुसऱ्या पालेभाज्या व्यवस्थित टिकवण्यासाठी ही टीप फॉलो करा. अतिशय खास टीप नंबर 14. बऱ्याच जणांची तक्रार असते की म्हणजेच नवशिक्या मुलींची की पुरी छान अशी फुलत नाही. आपली पुरी छान टम्म फुगून खुसखुशीत व्हायची असेल तर पुरीचे पीठ भिजवताना किंवा मळताना त्यामध्ये 2 टेबलस्पून मैदा व 2 टेबलस्पून रवा व 1 टेबलस्पून तेल घालू शकता. तसेच ते मिक्स करून अगदी घट्ट पीठ मळावे. म्हणजे पुरी लाटताना त्याचा शेप अजिबात बिघडत नाही व छान टम्म फुगलेली व खुसखुशीत अशी पुरी होते. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 15. गोड पदार्थासाठी बदाम चिरून टाकायचे असतील तर आधी ते पाण्यामध्ये भिजत ठेवा. ज्यामुळे ते सोलणे आणि चिरणे एकदम सोपे जाईल. नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुलींसाठी अतिशय खास व उपयुक्त टीप नंबर 16. बऱ्याच पदार्थामध्ये आपण कांदा चिरून घालत असतो. तर हा कांदा कापताना डोळे चुरचुरत असतील किंवा डोळ्यामधून पाणी येत असेल तर 15 मिनिटे आधी कांदा सोलून त्याचे 2 तुकडे करा आणि ते पाण्यामध्ये भिजत ठेवा. यामुळे आपले डोळे अजिबात चुरचुरणार नाहीत. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 17. मुळा किसून झाल्यावर त्याचे पाणी जे सुटते ते आपण फेकून न देता ते आमटीमध्ये घालावे. आमटी चवीला यामुळे खूप छान लागते व मुळ्याचे सुटलेले पाणी आपल्या आरोग्यासाठी किंवा आपल्या शरीरासाठी गुणकारी सुद्धा असते. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी उपयुक्त व अतिशय महत्त्वाची टीप नंबर 18. कोशिंबीरमध्ये दही घातल्यानंतर ती पातळ होते व संध्याकाळपर्यंत ती राहत नाही. तर कोशिंबीर बनवताना दही अगोदरच एका कापडात बांधून थोडा वेळ लटकावून ठेवावे. म्हणजे दह्यामधील जे जास्तीचे पाणी असते ते निघून जाईल. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.